नमस्कार. चला आज आपण पाहणार आहोत रव्यापासून असा भन्नाट नाश्ता होणार ना, तो नाश्ता समोसा कचोरीला सुद्धा मागे पाडणार आहे. चवीला एकदम भारी लागतो आणि 1 चमच तेलापासून होतो. करायला अगदी सोपा आहे. जे घरचे साहित्य आहे ना त्याच्यामध्येच होणारा नाश्ता आहे आणि सर्वांना आवडणार असा आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचा आहे रवा. तर पहा आपल्याला इथं रवा घ्यायचा आहे. तर मोठा 1 कप इतका मी रवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्धा कप याच्यामध्ये घालायचा आहे दही आणि पाऊण कप घालायचं आहे पाणी. आता हे सर्व जिन्नस घालून छान याला आपल्याला मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून छान हे फर्मेट लवकर होईल आणि छान असा फुगल्या जाते. त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला याला मिसळून घ्यायचं आहे. मिसळून झालं का याला आपण 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे छान हा फुगतो. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, आपल्याला बटाट्याची स्टफिंग करायची आहे. त्याच्यासाठी मी इथं बटाटे उकडून घेतले तर 3 आणि छान मॅश करून घेतले. तर त्याच्यामध्ये घालायचे आहे 4 मिरच्या. आता मिरच्याचे मी तुकडे करून घेतलेत, फार तिखट नाहीत, साधारण तिखट आहेत. तर 4 मिरच्या घालून घेतल्या. त्याच्यानंतर घातलेला आहे अर्धा चम्मच जिरं. त्याच्यानंतर घालायचं आहे धनेपूड, ते सुद्धा अर्धा चम्मच. आवडीनुसार मसाले तुम्ही घालू शकता. मी तर चटपट मसाला घातलेला आहे अर्धा चम्मच. नंतर थोडीशी हळद घालायची आहे, चवीपुरतं मीठ आणि मिरची पावडर घालायचं आहे. म्हणजे मी अर्धा चम्मच इतकंच घालून घेतलं आहे. हातावर छान चोळून आपल्याला घालायचा आहे ओवा, तो सुद्धा पाऊण चम्मच इतका घातलेला आहे. त्याच्यानंतर घालायचे आहे कोथिंबीर आणि हे मिश्रण छान आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. याला तुम्ही फोडणीसुद्धा देऊन घेऊ शकता, पण आपण तेलाचा हवं तेवढा कमी वापर केलेला आहे. त्याच्यामुळं मी इथं फोडणी न देता असेच याला मसाले मिसळून घेतलेले आहेत. चवीला ना एकदम छान लागते. तेलाची फार याच्यामध्ये आवश्यकता नाही, त्याच्यामुळं काय केलं मी घातलेलं नाही. आणि कांदासुद्धा मी घातलेला नाही. कांदा फारसा तेवढा या मिश्रणात छान लागत नाही. आता हे स्टफिंग झालेली आहे, याला बाजूला ठेवूत आणि घेऊत आपला रवा. रवा पहा छान भिजला गेलेला आहे. 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाऊण चम्मच घालायचा आहे खाण्याचा सोडा आणि अगदी थोडंसं मीठ, जेवढं चवीपुरतं तुम्हाला लागेल, कमी जास्त तुम्ही करू शकता. आता आपण खायचा सोडा घातला की त्याच्यावर थोडंसं आपल्याला चम्मचभर घालायचं आहे पाणी, म्हणजे छान हा फुगतो. त्याच्यामुळं काय केलं मी चम्मचभर पाणी घालून छान याला फेटून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान याला बलून यायला लागलेत, म्हणजे छान फुगतोय, जाळी पडायला लागते याला. तर आता काय करायचं आहे, आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झालं प्लेटला सर्व बाजूला लावायचं, म्हणजे आपण जे करणार आहोत ना एक ढोकळ्याचाच पदार्थ आहे. तुम्ही मसाला ढोकळासुद्धा म्हणू शकता, पण चवीला ना एकदम छान असा लागतो. तर याला आपण नाव कोणतंही दिलेलं नाही या पदार्थाला. तर पहा आपल्याला काय करायचं आहे, जे बॅटर होतं ना रव्याचं ते अर्धं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये अगदी सगळं घालायचं नाही, अर्धं घालून घ्यायचं आहे. आणि इथं मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचं आहे आणि स्टँडवर जे प्लेटमध्ये आपण हे रव्याचं बॅटर घालून घेतले ना ते याच्यामध्ये सोडायचं आहे आणि झाकून याला 5 ते 6 मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे. आपल्याला एकदम हाय हीटवर याला शिजवायचं नाही. जेव्हा पाण्याला उकळी येते ना हे छान शिजल्या जातं. त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला 6 मिनिट याला छान मध्यम आचेवर शिजू द्यायचं आहे. 6 मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान हा फुलून वर आलेला आहे. आता काय करायचं आहे, आपण जे स्टफिंग बनवून ठेवलं होतं ना बटाट्याचं ते याच्यावर घालून घ्यायचं आहे. तर एकसारखं आपल्याला घालायचं आहे. आता बटाटा मी एकदम मॅश असा केला नाही, खूप असा ओला लगदा होतो त्याचा. त्याच्यामुळं काय करायचं थोडीशी त्याच्यामध्ये त्याचे हे ठेवलेले आहेत, थोड्याशा गुठळ्या, त्या छान लागतात खाण्यासाठी. आता पहा एकसारखं आपण सर्वही याला पैस करून घेतलेलं आहे. अगदी लेयर पूर्णपणे याची एकसारखी आली पाहिजेत. त्याच्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे 1 मिनिटासाठी, जास्त वेळ ठेवायचं नाही. 1 मिनिट आपण याला झाकून ठेवता. 1 मिनिट झाल्याच्या नंतर आता काय करायचं आहे, आपल्याला जे उर्वरित याचं बॅटर आहे ना रव्याचं ते याच्यावर घालून घ्यायचं आहे. आता पहा उर्वरित बॅटर आपण अर्धं तर सुरुवातीला घातलं होतं, अर्धं उर्वरित आता घालायचं आहे आणि एकसारखं सर्व बाजूला आपल्याला पैस करून घ्यायचं आहे. आता पैस झाल्याच्या नंतर अजून झाकून ठेवायचं आणि अजून आपल्याला 5 ते 6 मिनिट, जास्त वेळ लागत नाही कारण खाल्लं सर्व शिजलेलं आहे त्याच्यामुळं वरी जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिट पुरेसे झाले. 5 मिनिटाच्या नंतर आपण
उघडून पाहू शकता तर एकदम छान हे सेट झालेलं आहे। आता काय करायचं, त्याच्यावर अगदी थोडंसं मिरची पावडर आपल्याला घालून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतं आणि चवीला सुद्धा छान लागतं। आता मिरची पावडर घालून 1 मिनिटासाठी अजून झाकून ठेवायचं, नंतर आपण काढून घेऊ। तर पहा एकदम छान सेट झालंय। आता आपण काढून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, सुरुवातीला याच्या जे कडा आहेत ना त्या सोडून घ्यायच्यात। तर सुरीने आपण चेक करून पाहिलं, छान हा ढोकळा शिजलेला आहे, आतून सुरी टाकून पाहायची, छान शिजतो। आता काय करायचं आहे, याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत। तर कडा पहा सुरीने आपण गोल फिरवून घेतलाय, कडा सोडून घेतल्यात। आणि आता काय करायचे, सुरुवातीला आपल्याला याचे 4 भाग करायचे, 4चे 8 भाग असे करायचे। जेवढा आकार तुम्हाला लहान मोठा आवडेल ना त्यानुसार तुम्ही करू शकता। आणि छान थंड झाल्याच्या नंतर या पद्धतीने आपण याला काढून घेणार आहोत। तर पहा एकदम छान आणि सोप्या पद्धतीने होणारा हा नाश्ता आहे, इझिली निघतो, असं नाही की खाल्ल्या प्लेटला चिटकून बसतो। तर पहा छान हा सर्वही आपले हे मसाला ढोकळा तयार झालेला आहे या पद्धतीचा। आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही असाही खाऊ शकता, पण अजून एक चटपट त्याला चव येण्यासाठी मी इथं अगदी पॅनमध्ये 1 चमच इतकं तेल घालून घेतलं। फार जास्त घालायचं नाही, 1 चमच पुरेसं झालं। तेल छान गरम झालं की जे आपण काढून ठेवले होते ना ढोकळ्याचे, जे आपला ढोकळा तयार झालता ना त्याचे पीसेस याच्यावर घालून घ्यायचे। तेल छान गरम झाले तर पहा याच्यावर आपण घालून घेऊन याला मस्त असं एका साईडला लालसर कलर म्हणतात, तांबूस कलर येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 मिनिटामध्ये छान खाल्ल्या साईडला भाजला जातो। तर अजून याला पलटून घेऊन या साईडनी सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे। आणि 1 चमच तेलामध्ये हा एकदम छान असा भाजला जातो। तुम्हाला अगदी तेलाचा वापर करायचा नसेल ना तर नाही केल्या तरीही चालेल, तसाही तो चांगलाच लागतो, पण अशी त्याची चव अजून वाढते, दुपटीनेही वाढते। त्याच्यामुळं आपण अगदी 1 चमच तेल घालून याला भाजून घेतले। तर पहा सर्व भागाला आपल्याला भाजायचं आहे, अलटून पलटून दोन्ही साईडला मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत त्याला भाजून घेऊता। तर पहा आपले सर्वही आता भाजून झालेले आहेत। तर आता काढून घ्यायचे आणि याला सर्व करायचं। तर असाही तुम्ही खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता, चवीला एकदम छान लागतो हा। तुम्ही हा जर केला ना तर समोसा कचोरी सर्व विसरून जाल, एवढा असा भन्नाट होणारा नाश्ता आहे। एक वेळेस नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटूया।